पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. या 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झालाय. या हल्ल्यानंतर 7 मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरच्या परिसरातील दहशतवादी तळावर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकला भारताने ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले. ऑपरेशन सिंदूर नंतर सर्व स्तरातून भारतातील लष्करांवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. अशाच प्रकारे भारत मातेच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या सर्व शूरवीर सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेतर्फे आज ठाण्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय विश्रामगृह येथून ही रॅली सुरू झाली. या रॅलीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व मुख्य नेते एकनाथ शिंदे हे सहभागी झाले होते. यावेळी खासदार नरेश म्हस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सुद्धा उपस्थित होते. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना जशात तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. तसेच लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरानंतर गेल्या 2 दिवसात पाकिस्तानची काय अवस्था झाली हे संपूर्ण देशाने पाहिले. पाकिस्तानने आपल्या भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये अशा प्रकारचे शौर्य आपल्या तिन्ही दलाच्या सैन्याने दाखवले आणि त्यांच्या पाठीशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उभे राहिले. यामुळे तिन्ही सैन्य दलाचे अभिनंदन करण्याबरोबरच त्यांच्या पाठीशी देश खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून देण्यासाठी ही रॅली काढल्याचे शिंदे म्हणाले. भारतीय सैनिकांच्या पाठीशी पूर्ण देश उभा आहे आणि म्हणून भारतीय लष्कराने या ठिकाणी पाकिस्तानला धडा शिकवला. आपल्या पहलगाम मध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसलं. त्याचा ऑपरेशन सिंदूरने बदला घेतला. खून का बदला खून से, ईद का जवाब पत्थर से. आणि आता तर प्रधानमंत्री म्हणाले गोली चलेगी तो तोप गोला चलेगा. आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं पण अभिनंदन करतो आणि लष्कराच्या तिन्ही सेना यांचं अभिनंदन करतो. आणि म्हणून त्यांच्या पाठीशी पूर्ण देश आहे म्हणून ही तिरंगा रॅली काढलेली आहे.